ठाकरे गटाचा म्हणजेच संजय राऊतांचा एक वेगळा सामना सध्या सुरू आहे। सध्या राऊतांचा सगळा फोकस भाजपवर आहे। सप्टेंबरमध्ये नरेंद्र मोदी राजकारणातून रिटायर होणार अशी अवैकम भविष्यवाणी करून राऊत मोकळे झालेत। फडणवीसांना मोदींचा वारसदार जाहीर करून आणखी एक काडी टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय। संजय राऊत यांच्या जाळ्यात भाजपचे नेते अडकतील का? भाजपमधील लोकांच्या डोक्यात यामुळे संशय कल्लोळ निर्माण होईल का? राऊत वटवत असलेल्या कळीच्या नारदाच्या भूमिकेला यश येईल का? पाहूयात याबद्दलचा हा स्पेशल रिपोर्ट। ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हात धुवून मोदींच्या निवृत्तीच्या मागे लागलेत का आणि का लागले असे प्रश्न विचारले जात आहेत। याचं कारण आहे सलग तिसऱ्या दिवशी संजय राऊतांनी मोदींच्या निवृत्तीची तारीख जाहीर केली आहे। सप्टेंबरमध्ये म्हणजेच या 6 महिन्यात मोदी निवृत्त होणार अशी भविष्यवाणी ही सामनाच्या अग्रलेखात वर्तवण्यात आली आहे। त्यांच्या पक्षात की 75 वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये हा त्यांचा नियम आहे आणि तो लालकृष्ण अडवाणींसह मुरली मनोहर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला आणि त्यासाठीच ते चर्चा करण्यासाठी गेले 17 सप्टेंबरला। नरेंद्र मोदी 75 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यांनीच केलेल्या नियमानुसार त्यांना निवृत्त व्हावं लागतंय। हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीये, त्यांनी किती बोलू द्या। नरेंद्र मोदींचं सुद्धा अवतार कार्य संपलेलं आहे, त्यांना निघून जावं लागेल। खरं तर फडणवीसांनी या प्रकरणावर सविस्तर उत्तर सुद्धा दिलं होतं। राऊतांच्या विचारांची मुघलांसोबत तुलनाही केली। यात राऊतांनी तात्काळ संधी शोधली आणि आज प्रत्युत्तर दिलं। मोदींच्या उदयानंतर लालकृष्ण अडवाणींना अडगळीत टाकलं अशी टीका करत भाजपची शहाजहानशी तुलना केली। भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचे वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंधही नाही। लालकृष्ण अडवाणी जिवंत असताना सुद्धा शहाजहानप्रमाणे त्यांना कोंडून ठेवलं, बेदखल केलं आणि मोदी पंतप्रधान झालेच ना। अयोध्येचं अख्खं आंदोलन जे राम 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 जे आता करताय, राम ते राष्ट्र, बरं का, त्या राम ते राष्ट्रमधला जो राम आहे राजकारणात आलेला तो लालकृष्ण अडवाणींमुळे आला आणि म्हणून या देशातली जनता ही राममय झाली। त्यांचा हक्क असताना पंतप्रधान पदाचा, फार तर राष्ट्रपती पदाचा, शहाजहानप्रमाणे म्हणजे मोगली संस्कृतीप्रमाणे त्यांना एक प्रकारे बंदिवान आणि बेदखल केलं सत्तेवरून आणि हे झाले स्वतः। काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार यांनीही राऊतांच्या सुरात सूर मिसळला। भाजपकडून किल्ला लढवण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि चित्रा वाघ यांनी उचलली। संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय असं ट्विट बावनकुळेंनी केलं, तर चित्रा वाघ यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंना शालजोडीतले मारून घेतले। आता असं आहे की सत्ता सर्वांना प्रिय असते। कदाचित ती मोदी साहेबांची खुर्ची त्यांना ते 75 वर्ष वयाचं वगैरे त्यांना सूट दिली असेल, तो त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे। कोणाला किती वेळा किती वर्षापर्यंत पदावर ठेवायचं, मोदी साहेबांना 90 वर्षापर्यंत पदावर ठेवण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला असेल तर तो त्या पक्षाचा निर्णय आहे, त्याबद्दल आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही। पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाव आलं की काय होतं याचं उदाहरण देताना सामनानं नितीन गडकरींचा दाखला दिलाय। मोदी हे येत्या सप्टेंबर महिन्यात 75 वर्ष पूर्ण करतील, स्वतः नियमाप्रमाणे निवृत्ती घेतील। आता संघाला फाट्यावर मारण्याचं काम होतंय। आम्हाला संघाची गरज नाही, त्यांच्याशिवाय 400 पार करू असं नड्डा म्हणाले। संघानं लोकसभा निवडणुकीत मोदींचा उधळलेला वारू 240 वर रोखला। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी संघाला थेट त्यांचा माणूस हवाय। 2013 साली गडकरी दुसऱ्यांदा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले असते तर नरेंद्र मोदींचा उदयच झाला नसता। पण गडकरींना रोखण्यासाठी पूर्ती उद्योग समूहावर धाडी घातल्या, त्यांना बदनाम केलं। अरुण जेटलींनी हे घडवलं, पण या कारस्थानाचा केंद्रबिंदू गुजरातमध्येच होता। गडकरी हे थेट संघाने नियुक्त केलेले अध्यक्ष होते, पण त्यांचाच काटा काढण्यात आला।
हा काटा संघाच्या काळजात आजही टोचतोय. त्यामुळे भाजपचा अध्यक्ष यावेळी 100% नागपुरातूनच ठरणार आहे. संघाने त्यांचा अध्यक्ष नेमला तर काटा मोदी शहांच्या काळजात घुसेल. असं म्हणत सामनानं एकाच वेळी मोदी, संघ आणि फडणवीसांना लक्ष्य केलंय. इतका मोठा मास लीडर हा त्यांच्या एकूणच भाजप संघ परिवाराला पहिल्यांदा सापडलेला आहे, ज्याच्या मागे स्वतःची अशी मतं आहेत. तर अशा माणसाच्या स्पर्धेमध्ये त्यांचं कार्यकाळ संपत आला आहे आणि आता महाराष्ट्रातील माणूस निवडला जाईल आणि तो संघ निवडेल वगैरे हे म्हणणं हे माझ्या मते अडचणीत आणण्यासाठीच, म्हणजे एक राजकीय ज्याला कुरघोडी किंवा टॅक्टिक म्हणतात, एखाद्या समोरच्या माणसाला नाव न घेताही कसं अडचणीत आणू शकलं जातं प्रवक्त्याकडनं, त्याचं हे उत्तम उदाहरण आहे असं मला वाटतं. गडकरींचं उदाहरण तसं ताजं असतानाच आणि मोदींच्या निवृत्तीची चर्चा करतानाच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना वारस ठरवून टाकलाय. शहा-योगींच्या या जोडीला फडणवीसांचं नाव घेऊन राऊतांनी फडणवीसांची डोकेदुखी वाढवली आहे का? ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.